ही सगळी तुमच्या अंगावर शोभून दिसतात, अन्यथा नाही, अन्यथा नाही. आणि मग ही जी अलंकार आहेत तुमच्या अंगावर शोभून दिसत आहेत, प्रामुख्यानं विवेक वैराग्य हा सर्वात मोठा अलंकार आहे. विवेक वैराग्य हा परमार्थाची गुरुकिल्ली आहे. जोपर्यंत विवेक वैराग्य नाही तोपर्यंत तुमचा परमार्थात प्रवेशच नाही. कारण विवेक वैराग्य जीवनात आलं की तुम्हाला देव भेटला म्हणून समजा, नरबरा साक्ष देतात. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. विवेक वैराग्य जीवनात आलं की जीव ब्रह्मस्वरूप झालाच म्हणून समजायचा. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होते. विवेक वैराग्य जीवनात आलं की देव भेटलाच म्हणून समजायचं. आणि म्हणून ही दैवी संपत्तीची गुण इतर जे अलंकार मी आता वर्णिली यात सर्वात मोठा मुकुटमणी किंवा सर्वात मोठा अलंकार काय आहे तर विवेक वैराग्य. विवेक वैराग्य हा सर्वात मोठा अलंकार असतो. कारण विवेक वैराग्य तुम्हाला देवाची भेट घालूनच देतो. कारण वैराग्य हा भाव असतो. भाव हा दोन प्रकारचा आहे, एक अशुद्ध भाव, एक शुद्ध भाव. ज्याला थोडा संसार आवडतो ज्याला थोडा देवही आवडतो तो अशुद्ध भाव आहे. पण ज्याला संसार अजिबात आवडत नाही, ज्याला फक्त देवच आवडतो तो शुद्ध भाव असतो आणि हे वैराग्य असते. एका भगवंताच्या नामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणे हेच वैराग्य. तुम्हाला काही आवडत नाही, आता फक्त देव आणि देवाचं नाव आवडतं. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. एकच आवडतं नारायण, नारायणाचं नाव. बाकी काही धन जन माता पिता काही नाही. सोन्याचे निखळ मातीचे डिकळ सरिसेचे माने. उठलेने वैराग्य जेने हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे, जसे वमुनी असूने आत्ताची गेले. धन द्रव्य कुत्र्यानं उलटी केलेल्या मटेरियल इतकं तुम्हाला तुच्छ वाटतं. आवडतो तो फक्त देव. आणि म्हणून भाव हा दोन प्रकारचा, एक अशुद्ध भाव, एक शुद्ध भाव. अशुद्ध भाव म्हणजे संसारही आवडणं आणि देवही आवडणं हा अशुद्ध भाव आहे. पण संसार अजिबात आवडत नाही, फक्त देवच आवडतो हा शुद्ध भाव आहे. आणि अशुद्ध भाव हेच वैराग्य असतं. आणि शुद्ध भाव देवाला धरून आणतो आणि तुम्हाला देवाची प्राप्ती करून देतो. हनुमंत तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. मुक्ताबाई म्हणतात शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. श्री संत मुक्ताबाई, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. आम्ही भावाचे पाहुणे बोलते या ज्ञानोबा आहे. आणि म्हणून ज्याला फक्त देवच आवडतो दुसरं काहीच आवडत नाही हा शुद्ध भाव आहे. आणि अशुद्ध भाव देवाला धरून तुमच्या घरी आणतो. आणि अशुद्ध भाव वैराग्य असतो. अर्थात वैराग्यच देवाला धरून तुमच्या घरी आणतं. वैराग्य श्रीगुरूची भेट घालून देतं. वैराग्यामुळेच तुम्हाला श्रीगुरू शंकरपणे आत्मज्ञान होतं. आणि हे वैराग्यच देवाला धरून तुमच्या घरात आणतं आणि तुम्ही देवस्वरूप बनता, नारायण बनता. आणि म्हणून विवेक वैराग्य हा तुमच्या अंगावर शोभणारा सर्वात मोठा अलंकार असतो. इतरही आहेत, दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत, इतरही आहेत. पण या अलंकारात ही सगळीच अलंकार तुमच्या अंगावर शोभून दिसतात. पण या अलंकारात मुकुटमणी असेल किंवा सर्वात सुंदर शोभून दिसणारा अलंकार काय असेल तर ते विवेक वैराग्य. कारण विवेक वैराग्य जीवनात आलं की देव भेटलाच. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदा योग्य जीव होते. आणि म्हणून विवेक वैराग्य इतरही आहेत, पण विवेक वैराग्य हा तुमच्या शरीरावर शोभून दिसणारा सर्वात मोठा अलंकार आहे. आणि हा विवेक वैराग्यच हे भावबळ आहे. आणि या भावबळानंच तुम्हाला देव भेटतो. भावबळे आकळे एरवी नाकळे, कर तरी आवळे तैसा हरी. भावबळे आकळे, भावाच्या बळानंच आकळल्या जातो. आणि भावाचं बळ म्हणजेच वैराग्य. भावाचं बळ म्हणजे फक्त देवच आवडणं, बाकी काही ना आवडणं. हे भावाचं बळ आहे, हेच वैराग्य. आणि हेच वैराग्य देवाला धरून आणतं. तुमच्या घरचा पाहुणा करतं, अर्थात तुम्हाला देवस्वरूप करतं, नारायण करतं. आणि म्हणून तुमच्या सत्य संकल्पाच्या सिद्धीसाठी
नारायणाच्या प्राप्तीसाठी नारायणच तुम्हाला परिस्थिती अनुकूल करतो, तुमच्या इच्छा पूर्ण करतो, अर्थात नारायण प्राप्तीची इच्छा पूर्ण करतो. आणि जी अनुकूल परिस्थिती पाठवली, विवेक वैराग्य, श्री गुरु, आत्मज्ञान आणि तुमचे दैवी संपत्तीचे 26 गुण, हे सर्व अलंकार असतात. आणि असे अलंकार अशा सदशिष्यावर किंवा त्या ज्याने सत्यसंकल्प केला आहे अशा भक्तावर शोभून दिसतात. त्यात सर्वात बलवान अलंकार असतो विवेक वैराग्य. विवेक वैराग्य हाच भाव असतो आणि या भावाच्या बळानं तुम्हाला फळ मिळतं काय, तर नारायणाची प्राप्ती होते. आणि हा नारायण तुमच्या अंगावर हे असे अलंकार, विवेक वैराग्याचे अलंकार शोभून तर दिसतात. आणि विवेक वैराग्याचे अलंकार तुम्ही अंगावर धारण केले की नारायणाला तुमचा कळवळा येतो आणि नारायण तुम्हाला नारायणाची प्राप्ती करून देतो. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज म्हणतात की अंतरीचे बीज जाणे कळवळा, व्यापका सकळा ब्रह्मांडाचा. अंतरीचे बीज जाणे कळवळा, व्यापका सकळा ब्रह्मांडाचा. देव जाणत आहे, देव चतुर आहे, देव हुशार आहे. देव एका जागेवर बसला असतो, पण जगात कुठं काय चाललं पाहत असतो. तुम्ही टेबलाच्या वरून घ्या ना तर टेबलाच्या खालून घ्या, टेबलाच्या वरून घ्या ना तर टेबलाच्या खालून घ्या, त्याची नजर तुमच्यावर असते. का, तर देव विश्वव्यापी आहे. ज्ञानोबा बोलतात, हे गगनाहुनी जुने, परमाणुहुनी सहाने, आगवेची आगवेपणे देखत असे. वो भी नीट ऐका. हे गगनाहुनी जुने, परमाणुहुनी सहाने, जे आगवेची आगवेपणे देखत असे. आगवेची आगवेपणे देखत असे. परमात्मा परमाणून बारीक आहे, गगनाहून जुना आहे. आणि एका वेळी या विश्वात कुठं काय चाललंय ते पाहू शकतो. आगवेची आगवेपणे देखत असे. आणि मग जगात कुठं काय चाललंय, अंतरीची घेतो गोडी, किंवा न सांगता तो मग कळो येते अंतर. पण या विश्वात कुठं काय चाललंय, कुठं काय चाललंय या विश्वात, प्रत्येक ठिकाणचं तो एका जागेवर बसून पाहू शकतो. का, तर तो विश्वव्यापी आहे. आणि तसं हृदयात बी आहे, त्याच्या हृदया माझी मेरामो, तो विश्वव्यापून आहे, हृदयात बी आहे. तर तुम्ही काय करता, तो हृदयातून पाहत असतो. तसे समजते या भजना मी साक्षीभूत पै अर्जुना. तो साक्षीभान बघत असतो तुमच्याकडं, तुम्ही काय करता म्हणून. तिथे तो नोंदणी करतो, हिशोब ठेवतो. हृदयातला राम आमच्याकडे पाहतो, शिवाय व्यापक राम तोही आमच्याकडे पाहतो. आणि तुम्ही खरोखर जर सदशिष्य बनले, तुमच्या जीवनात अंतःकरणात नारायणाच्या प्राप्तीची तडप असेल, तर त्याला तुमचा कळवळा येतो. का, तो व्यापक आहे. त्यामुळे सर्व काही जगातलं एका ठिकाणी बसून पाहू शकतो. किंवा व्यापक असल्यामुळं तो सर्वाच्या सान्निध्यात आहे, म्हणून तो विश्वातलं सर्व काही पाहू शकतो. व्यापका सकळा ब्रह्मांडाचा. आपण बोलून गेलो की बीजची झाले तरू अथवा भांगाराचे अलंकारू, तसा मज एकाचा विस्तार होते हे जग. झाड म्हणजे एका बीजाचा विस्तार, तसा परमात्मा, तसं जग म्हणजे परमात्म्याचा विस्तार. झाड म्हणजे बीजाचा विस्तार, तसं विश्व म्हणजे एका परमात्म्याचा विस्तार. हे समजतं ही श्री वासुदेव. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. अर्थात तो विश्वव्यापी आहे, व्यापक आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. तो प्रत्येक ठिकाणी आहे. पूर्ण ब्रह्मांड व्यापून आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी, हरिहा बाळक नंदागरी. त्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत. माझेनी एकी अंशे हे जग व्यापिले असे. हे जे जग ही पृथ्वी त्याच्या देवाच्या एका अंशावर आहे. माझेनी एकी अंशे हे जग व्यापिले असे. हे जग देवाच्या एका अंशावर आहे. त्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत. एक एक ब्रह्मांड किती बघा. खाली 14 भुवनं, वर 14 भुवनं. एकलेने कंटेची म्हणून येणे निर्माण केली 14 भुवने. पृथ्वीलोक म्हणजे भूलोक, भूवरलोक, स्वर्गलोक, जनलोक, मयूरलोक, तपोलोक, ब्रह्मलोक, कैलास, वैकुंठ. तसेच खाली पाताळ आहेत. हे सगळे ब्रह्मांड आहे. ब्रह्मेशान पर्वते वाढणे जीवाते.
मग तेथून परवते ब्रह्मचिकी. ब्रह्मेशान परवते वाढणे जीवाते. ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव, ईशान म्हणजे महादेव. ब्रह्मदेवापासून महादेवापर्यंत वाढ आहे, तिथपर्यंत जीव वाढतो किंवा ब्रह्मदेवापर्यंत जीव वाढतो. त्यात महादेव नाही घातला तरी चालते. कारण नरवरा लिहितात ब्रह्मेशान परवते. आता ब्रह्मेशानचा अर्थ ब्रह्मा आणि महादेव घ्यायचा का नुसता ब्रह्मदेव घ्यायचा, ही विचाराची गोष्ट आहे थोडी. नरवरा लिहितात की ब्रह्मेशान परवते वाढणे नाही जीवाते, तेथून परवते ब्रह्मची. म्हणजे सत्य लोकापर्यंत ब्रह्मदेवापर्यंत जीव वाढतो, तिथून पुढे निखळ ब्रह्म असतं. म्हणजे कदाचित कैलास आणि वैकुंठ यातून बाहेर सोडलेत की काय ज्ञानोबारायण, पण असा संदर्भ येतो. ब्रह्मेशान परवते वाढणे नाही जीवाते, तिथूनही परवते ब्रह्मची. मग इथून ब्रह्मलोकापर्यंत किंवा कैलासापर्यंत जीव वाढतो, तिथून पुढे निखळ ब्रह्म आहे. वैकुंठ ओघळले काय, पण असं आहे की किमान नुसतं सत्यलोकापर्यंतच वाढतो ब्रह्मदेवापर्यंत. कैलासानं वैकुंठ ओघळीत की काय, थोडं विचाराची गोष्ट आहे. ब्रह्मेशान परवते वाढणे नाही जीवाते, तेथूनही परवते ब्रह्मची. हे एक ब्रह्मांड असते आणि हा ब्रह्मांडाचा धनी आहे. हे ब्रह्मांड व्यापून आहे, विश्व व्यापून आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाम नाही उरला. आतू बाहेर मी कोंदले, हे जग निखळ माझेची होतले. आतून बाहेर खचून कोंदला येतो, हृदयात बी आहे बाहेर बी आहे, चौकड आहे तो. आणि म्हणून तो पाहत असतो तुम्हाला भक्तीचा किती कळवळ आहे, खरोखरच भक्तीची तडप तुमच्या अंतकरणात आहे का. आणि तुमच्या जीवनात विवेक वैराग्य असेल तर विवेक वैराग्य हे भक्तीचं किंवा भगवत प्राप्तीचं बीज आहे. विवेक वैराग्य हे भक्तीचं किंवा भगवत प्राप्तीचं बीज आहे. आणि विवेक वैराग्य असेल तर तुमच्या तडप असेल भगवत प्राप्तीची, भगवत प्राप्तीची तडप असेल, भगवंताबद्दल कळवळा असेल. आणि तुम्हाला भगवंताबद्दल कळवळा असेल तर भगवंताला तुमच्याबद्दल कळवळा येईल. अंतरीचे बीज जाणे कळवळा. विवेक वैराग्य हे भगवत प्राप्तीचं अंतकरणातलं बीज आहे. आणि ज्याच्याजवळ विवेक वैराग्याचं बीज आहे त्याला भगवंताचा कळवळा आहे आणि भगवंताला त्याच्याबद्दल कळवळा येतो. कारण विवेक वैराग्याचं बीज लावलं तर भक्तीचं झाड आणि त्यापासून भगवंताची प्राप्ती होतेच. म्हणून मी तर म्हणेल की विवेक वैराग्य हेच भक्तीचं बीज आहे. एकदा ते जीवनात आलं की देवाचा मार्ग खुला झाला, तुम्हाला देव भेटणारच. कारण वैराग्य हा भाव आहे, शुद्ध भाव आहे. शुद्ध भाव देवाला धरून आणतोच. तुका म्हणे भाव जवळी धरून आणे देव. वैराग्य हा शुद्ध भाव आहे आणि शुद्ध भाव देवाला धरून आणतो. तुका म्हणे भाव जवळी धरून आणे देव. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. आम्ही भावाचे पाहुणे भलते, आम्ही भावाचे पाहुणे भलते. आणि म्हणून तुमच्याजवळ सत्यसंकल्प आहे, तुम्ही सदशिष्य आहात. हे पाहून नारायणाने सत्यसंकल्प तुमच्या अंतकरणात जागा केला आहे. नारायणाच्या कृपेने संकल्प जागा होतो, स्वबळावर नाही. तो संकल्प कडेला जावा यासाठी पूरक परिस्थिती निर्माण केली आहे. तुमची मनोरथ पूर्ण व्हावेत भगवत प्राप्तीची यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली. काय तर तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याने विवेक वैराग्य दिले, श्रीगुरू पाठवले, आत्मज्ञान पाठवले, तुम्हाला दैवी संपत्तीचे 26 गुण दिलेत. हे सगळं दिलं आहे. आणि हे दैवी संपत्तीचे 26 गुण, विवेक वैराग्य हे तुमचे अलंकार आहेत. विवेक वैराग्य हा सर्वात मोठा अलंकार आहे. विवेक वैराग्य हे भावबळ आहे, अर्थात शुद्ध भाव आहे. शुद्ध भाव देवाला धरून आणतो. शिवाय हे विवेक वैराग्य भगवत प्राप्तीचं बीज आहे. या विवेक वैराग्याने तुमच्या जीवनात भगवत प्राप्तीची कळवळ तडप निर्माण होते. त्यामुळे देवालाही पाझर फुटतो, देवाला पाझर फुटतो, देवालाही कळवळ निर्माण होतो. आणि तो एका जागेवर बसून बघत असतो कोणाच्या काय चाललं आहे जीवनात. आणि त्याला लक्षात आलं की हा भक्त खरोखर माझ्या भेटीसाठी तडपतोय, याला कळवळा आहे माझा, हा तडपतोय माझ्यासाठी. तर देवालाही कळवळा फुटतो, देवालाही पाझर फुटतो. आणि मग देव तुमचा सत्य संकल्प, भगवत प्राप्तीचा संकल्प सिद्धीला नेतो. ती घडी यावी लागते. तिथं आम्ही तातडी करून चालत नाही, ती घडी देवाकडूनच यावी लागते.
हे अभंगाच्या 4थ्या चरणात. आणि तुकोबाराय लिहित आहेत की तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्याविना. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्याविना. आमची तातडी काहीच कामाची नाही हो. एक तर आमच्यापाशी तातडीच नाही आहे, मुळात आमच्यापाशी तातडीच नाही आहे भगवत प्राप्तीची. आणि असली तरी ती तातडी काही कामाची नाही, ती चालत नाही. नारायणाचीच कृपा व्हावी लागते. तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीचे वर्म पडे ठावे. नारायणाचीच कृपा लागते, ती प्राप्त घडीची यावी लागते. आणि ती प्राप्त घडी येण्यासाठी नारायणाची कृपा व्हावी लागते. आमची तातडी काही कामाची नाही. आमची तातडी कोणत्या गावाला जावं. तुका म्हणे नाही चालत तातडी. तुम्हाला वाटतं देव भेटा देव भेटा देव भेटा, पण तुम्ही सदशिष्य नाही आहेत, देव भेटायला पात्र नाही आहेत. मग आमची तातडी काय कामाची, कोणत्या गावाला जावी. आणि मग तुम्ही सदशिष्य असावं, तुमच्या अंगावर हे विवेक वैराग्याचे वगैरे सगळे अलंकार असावेत. हे देव बघतो. तुमच्यापाशी हे सगळे अलंकार आहेत दैवी गुणाचे 26, दैवी संपत्तीचे 26 गुण, विवेक वैराग्य वगैरे सगळे तुमच्या अंगावर अलंकार आहेत. अर्थात तुम्ही सदशिष्य आहात, देवहून देवापुढे उभे राहिलात. आणि तुमच्यात तडप आहे, आग आहे, देवा भेट दे, देवा भेट दे. कशाची पर्वा नाही. जसं ध्रुवाने कशाची पर्वा केली नाही. नारदाने समजावून सांगितलं, नाना लोकांनी समजावून सांगितलं, नाही ऐकलं त्यांनी. एक चंगा मानला, देवाच्या मांडीवर बसायचं, किंवा देव भेटलं मला बापाच्या मांडीवर बसता येईल. बापाच्या मांडीवर हाकललं, सावत्राने बापाच्या मांडीवर हाकललं, 2 झापडा मारले, हाकलून दिलं, चंग मानला. बापाच्या त्या मांडीवर बसेल, पण देवाच्याही मांडीवर बसेल. देवच प्राप्त करायचं. आईला विचारलं बापाची मांडी मिळावी तर काय करावं लागेल, तर देवाची भेट घ्यावी लागेल, देवाची प्राप्ती करावी लागेल. 5 वर्षाचं बाळ वनात निघलंय, देवाची प्राप्ती. आणि कशा करता तर बापाची मांडी मिळावी. हा सत्य संकल्प असतो. देव भेटावा ही तडप असावी. प्रत्येक संतांच्या जीवनात ही तडप होती. त्यात सर्वात विशेष उदाहरण म्हणजे ध्रुवाचं आहे. 5 वर्षाचं बाळ, मरणाची तडप, काय काय संकटाचा सामना केला, देवाला यावं लागलं, भेट द्यावी लागली, त्याचा सत्य संकल्प सिद्धीला न्यावा लागला. का ध्रुव सदशिष्य बनला. हे देव ओळखतो. तुम्ही सदशिष्य आहात का नाही, देव ओळखतो. अंतरीची घेतो गोडी, पायाजोडी भावाची. वरवर नाटकं, मटक साधू, मंदिरं बांधायचे, मठं बांधायचे, मंदिराच्या नावाखाली वर्गाने गोळा करायच्या, निम्यार्धी वर्गणी त्या मंदिराला खर्च करायची, निम्यार्धी संसारात खर्च करायची, मंदिराच्या नावाखाली पैसा हाणायचा, मंदिराच्या नावाखाली सप्ताह घ्यायचे, सप्ताहातलं उरलेलं अर्ध सामान स्वतःच्याच घरी न्यायचं. का जगाच्या घरी एखादा डबा दिलं का बिघडतं का, नाही, आपल्याच घरी जातं सामान सगळं. परमार्थ करून देवाचं खाऊ नका. परमार्थ करून देवाचं खाऊ नका, वाटोळच होतं. आणि मग भावाचं, गावाचं आणि देवाचं कधीच खाऊ नये, वाटोळच होतं. भावाचं, गावाचं आणि देवाचं कधीच खाऊ नये, वाटोळच होतं खाल्लं तर. याचा अर्थ भावाचं, गावाचं आणि देवाचं सोडून बाकीचं खावं असं नाही. ते सुद्धा खाऊ नये, कोणाचंच खाऊ नये, कोणाचंच खाऊ नये, वाटोळच होतं. पण त्यातल्या त्यात भावाचं, गावाचं आणि देवाचं कधीच खाऊ नये. आणि देवाचं तर कधीच खाऊ नये, वाटोळच होतं. अनेक लोक देवाचं खातात, कीर्तन प्रवचन करून तर खातात, तो भाग जाऊ द्या, तो आज विशेष नाही, तो जाऊ द्या, खाऊ द्या ते. पण देवाच्या नावाखाली वर्गाने गोळा करायच्या, देवाच्या नावाखाली मंदिरं बांधायचे. आळंदीला सभागृह बांधायचं, किंवा आळंदीला एखादं काय म्हणतात त्याला, शब्द बरेचसे लोक येतात. आळंदीला बांधकाम काढले, पैसे द्या. पंढरपूरला बांधकाम काढले, पैसे द्या. ते बांधकाम पूर्णत्व पैसे नेतात. ते बांधकाम पूर्णत्वाला गेलं का नाही, त्याचं काय झालं आहे का, अर्ध्यात बंद पडले, काही पत्ता नसतो. तिथं पुन्हा कोणाला राहू देतात की नाही, का तिथं राहिलं तर पैसे घेतात, काही पत्ता नसतो. आश्रम म्हणलं तरी चालतं, त्याला आश्रम बांधला किंवा घर बांधलं,
अशी घरं आश्रमं बांधतात लोकांकडून पैसे गोळा करून, आणि त्या आश्रमावर त्या घरावर पुन्हा पैसे कमावतात. देवाचं खाऊ नका, वाटोळंच होतं. अनेक लोक आहेत मंदिरं बांधतात आणि मंदिराचे पुजारी बनतात, खूप वर्गणी गोळा करतात लोकांकडून, खूप वर्गणी गोळा करतात. त्यातली काही देवासाठी, मंदिरासाठी, विकासासाठी खर्चही करत असतील, पण भरपूर हाणतात, संसारात खर्च करतात, संसारात इडापिडा येतात. वाटोळंच होतं. देवाचं खाऊ नका. शहाण्याला म्हणलं की तपेलं वरकून घ्यावं. शहाण्याला शब्दाचा मार आहे, एका शब्दाचा मार आहे. पण भावाचं, गावाचं आणि देवाचं कधी खाऊ नये. पचत नाही, वाटोळंच होतं. देवाला कळत, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. आमचा परमार्थ चाललाय, पण किती भावाचा आहे? शुद्ध भाव आहे का? आम्हाला फक्त देवच आवडतो का? नाही, आम्हाला थोडासा देव आवडतो, थोडा संसारही आवडतो. देव उगा थोडा, सगळा जास्त संसारच आवडतो. रेल्वेसारखी दोन थोबड आहेत आम्हाला. रेल्वे इकडं चलते, इकडं चलते. मांडोळासारखी दोन तोंड आहे. 6 महिने इकडचं उघडतं, 6 महिने इकडचं उघडतं. तशी आमची भक्ती दुतोंडी मांडोळासारखी आहे. देव छटाकात पाव, पण संसार किलोनी, क्विंटलनी आवडतो. मग तो कसा कृपा करेल तुमच्यावर? देव छटाकात पाव आवडतो आणि संसार किलोनी, टनाने आवडतो. नारायण कशी कृपा करेल? तुमचा सत्य संकल्प कसा जागा करेल आणि तो तुम्हाला कसा भेटेल? आणि मग नारायणाची कृपा व्हावी आणि सत्य संकल्प जागा व्हावा, ती घडी आमच्या जीवनात यावी, ती प्राप्त घडी आमच्या जीवनात यावी. त्यासाठी सदशिष्य बना. निष्काम कर्म करा. कर्म देवाची पूजा म्हणून करा. कोणाला फसवू नका. ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा. कर्माने ईश्वराला भजा. नित्य हरिनाम घ्या. देव भेटो ही तडप अंतकरणात असू द्या. जीवनात विवेक वैराग्य आणा. अर्थात तुमच्या भक्तीला प्रसन्न होऊन देवच विवेक वैराग्य देतो, स्वबळावर येतच नाही ते. वैराग्य सिद्धी दे जे पसाय तया. वैराग्य सिद्धी हा प्रसादच आहे देवाचा, आमच्या बळावर येत नाही. तो देवानेच आमच्या जीवनात सोडावा लागतो प्रसाद म्हणून. विवेक वैराग्य हे सगळे अलंकार जे आपण बोललो, दैवी संपत्तीचे 26 गुण, विवेक वैराग्य वगैरे, या सगळ्या गोष्टी देवाने बक्षीस म्हणून दिल्या असतात. कधी देव आमच्या भक्तीवर प्रसन्न झाला तर. आणि मग योग्य भक्त बना, सदशिष्य बना. जीवनामध्ये या सगळ्या अनुकूल परिस्थिती उभा राहतील. आणि आम्ही देव बेटा, देव बेटा, देव बेटा किती उड्या मारा, किती नाचा. हां, चलू द्या, चालले ते चलू द्या, काय वाद नाही. हे सप्ताह वगैरे 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 चालले, चलू द्या, हे आवश्यकच आहे. पण त्याच्यात कधी कधी आम्ही विचार केला की मी एवढं करतो, मी एवढं करतो, मला देव का भेटत नाही, देव का भेटत नाही. महाराज म्हणले, तुका म्हणे नाही चालत तातडी. तुझी तातडी काय कामाची? तू भक्त आहेस पण कोणत्या कळाचा आहेस? कीर्तन करून पैसे खातो, दाटमोठी भाव आहे तुझ्या मनात, सगळा भाव संसाराबद्दलच आहे, देवाबद्दल आहे किती छटाकात्मा भाव. मग देव कसा प्रसन्न होईल? तुझी तातडी काय गावाला जावी, कोणत्या गावाला जावी? तुझी तातडी काय कामाची देव भेटण्याची? पण महाराज म्हणतात, तुका म्हणे नाही चालत तातडी. मग प्राप्त काळ घडी आल्याविन, प्राप्त काळ घडी आल्याविन, ती प्राप्त काळ घडी यावी लागते. अर्थात तुमच्या अंतकरणात नारायणाच्या भेटीची तडप असावी लागते. रखरखीत विवेक वैराग्य असावं लागतं. जीवनात रखरखीत विवेक वैराग्य असावं लागतं. भगवत प्राप्तीची तडप असावी लागते. भगवंताबद्दल कळवळा असावा लागतो. अटापिटा असावा लागतो भगवत प्राप्तीचा. आणि मग भगवंतालाही कळवळा येतो आणि ती प्राप्त घडी येते आणि भगवंत तुमच्यावर कृपा करतो आणि तुमचा सत्य संकल्प कडीला जातो. अर्थात नारायण परमात्मा तुम्हाला भेट देतो. तुम्ही धन्य होता. आणि मग ती घडी यावी लागते आपला संकल्प, सत्य संकल्प कडीला जाण्याची, अर्थात नारायणाच्या भेटीची. ती घडी आल्याशिवाय आमची तळमळ काही कामाची नाही. आमची तातडी काही कामाची नाही. आम्ही सदशिष्य बनावं, योग्य रीतीने भक्ती करावी, देव व्हावं, देहून देवापुढं उभं राहावं, देहून देवापुढं उभं राहावं. आणि अशी घडी आमच्या जीवनात आली. देहून देवापुढं उभं राहिलं भक्तीच्या बळावर की देवाला दया येते, कळवळा येतो आणि तो भगवत प्राप्तीची घडी आमच्या जीवनात आणतो.
आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. सारांश. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. येथे अलंकार शोभती सकळ, भावबळे फळ इच्छेचे ते. अंतरीचे बीज जाणे कळवळा, व्यापका सकळा ब्रह्मांडाचा. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. अर्थात सत्य फक्त परमात्मा आहे आणि अशा सत्य परमात्म्याच्या प्राप्तीचा संकल्प हाच सत्य संकल्प असतो. परमात्मा प्राप्तीचा दृढ निश्चय, सत्य अशा परमात्म्याच्या प्राप्तीचा दृढ निश्चय हाच सत्य संकल्प असतो. सत्याच्या प्राप्तीचा संकल्प हाच सत्य संकल्प, आणि सत्य हा परमात्मा आहे, आणि म्हणून परमात्म्याच्या प्राप्तीचा संकल्प हाच सत्य संकल्प आहे. आणि या सत्य संकल्पाचा दाता नारायण आहे. अर्थात तुम्ही सदशिष्य बना, निष्काम कर्म निष्काम हरिनाम घ्या, सदशिष्य बना, देवहून देवापुढे उभे राहा. अशी अवस्था जीवनात आली की देव तुमच्या अंतःकरणात सत्य संकल्पाचा, देव तुमच्या अंतःकरणात सत्य संकल्प जागा करतो. सत्य संकल्प देवाच्या कृपेनेच होतो, कारण नारायण त्याचा दाता आहे. आणि म्हणून सदशिष्य बना, देवहून देवापुढे उभे राहा. नारायण तुमच्या अंतःकरणात सत्य संकल्पाची भावना निर्माण करील, आणि सत्य संकल्पाची भावना निर्माण केल्यानंतर तो सत्य संकल्प कडीला जावा यासाठी परिस्थिती अनुकूल निर्माण करील, आणि सत्य संकल्पाची तुमची मनोरथ इच्छा पूर्ण करील. आणि जी परिस्थिती अनुकूल निर्माण करतो तुमचा सत्य संकल्प सिद्धीला जावा यासाठी, तर देव तुमच्या जीवनात तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन तुमच्या जीवनात विवेक वैराग्य पाठवतो, सद्गुरू पाठवतो, आत्मज्ञान पाठवतो, दैवी संपत्तीचे 26 गुण पाठवतो. आणि हे सगळे विवेक वैराग्य दैवी संपत्तीचे सद्गुण हे या सदशिष्याच्या अंगावर दागिने म्हणून, अलंकार म्हणून शोभून दिसतात. यात सर्वात मोठा दागिना असतो विवेक वैराग्य. विवेक वैराग्य हे भावबळ असते, आणि या विवेक वैराग्याच्या बळावर देव तुम्हाला प्राप्त होतो. कारण विवेक वैराग्य म्हणजेच भावबळ. काही न आवडणं, फक्त देवच आवडणं हा शुद्ध भाव आहे, आणि हेच वैराग्य असते. आणि वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदायोग्य जीव होते. आणि म्हणून तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव. विवेक वैराग्य हाच शुद्ध भाव आहे, आणि या शुद्ध भावांना देव भेटतो. शिवाय विवेक वैराग्य हेच भगवत प्राप्तीचं खरं बीज आहे. विवेक वैराग्यानं तुमच्या जीवनात तडफ येते, भगवत प्राप्तीचा कळवळा निर्माण होतो. भगवंताच्या प्राप्तीसाठी तुम्ही तडपता, मग तिकडे देवही तडपतो, त्यालाही कळवळा येतो, आणि ती प्राप्त घडी आली की देव तुम्हाला भेट देतो, नारायण स्वरूप बनवतो. आणि ही मानवी जीवनाची धन्यता असते. ती घडी यावी लागते, आणि ती नारायणाच्या कृपेनेच येते ज्यावेळेस तुम्ही सदशिष्य बनता. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापै किंकरा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.